पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे 2 दिवसांपूर्वी अकोल्यात होते. देवठाण येथील कार्यक्रमात विखेंनी एक मोठी घोषणा केली. आढळा खोऱ्यातील पाणी वळवण्यासाठी बिताका प्रकल्पाचे सर्वेक्षण करण्याचे आदेश त्यांनी जलसंपदा विभागाला दिले. या प्रकल्पासाठी आवश्यक असलेला सर्व निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाहीही पालकमंत्र्यांनी दिली. बिताका प्रकल्प हा अकोले, संगमनेर व सिन्नर या तिन्ही तालुक्यांसाठी महत्त्वाचा आहे. आढळा खोऱ्यातील पाण्याची समस्या सोडवण्यासाठी हा प्रकल्प वरदान ठरणार आहे. या प्रकल्पातून सुमारे 300 दशलक्ष घनफूट पाणी आढळा खोऱ्यात वळवले जाणार आहे. त्यामुळेच मंत्री विखेंच्या या घोषणेनंतर अकोले व संगमनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या अपेक्षा वाढल्या. नेमका काय आहे हा प्रकल्प व विखेंनी नेमकी काय घोषणा केली आहे, हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत. नमस्कार, मी अजय आणि तुम्ही पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह 24, नगरी राजकारणाचं परफेक्ट ॲनालिसिस. 2 दिवसांपूर्वी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे अकोल्यात होते. देवठाण येथील विविध विकास कामांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झाले. या दौऱ्यात विखेंनी पुणे नाशिक रेल्वेसह बिताका प्रकल्पावरही भाष्य केले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेचा मार्ग बदलला गेल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय हा मार्ग पूर्वीच्या सर्वेक्षणानुसारच होईल हा शब्दही अकोलेकरांना दिला. याच कार्यक्रमात विखेंनी बिताका प्रकल्पाबाबतही मोठे भाष्य केले. विखे पाटील म्हणाले की अकोले तालुक्यातील जनतेच्या त्यागामुळेच नगर जिल्ह्यातील पाण्याचे प्रश्न सुटले. इतरांना पाणी देणारा तालुका मात्र हक्काच्या पाण्यासाठी तहानलेलाच राहिला. परंतु आता या तालुक्यासाठी अतिरिक्त पाणी उपलब्ध करून देणे हे माझे कर्तव्य आहे. बिताका प्रकल्पाद्वारे 200 ते 300 दशलक्ष घनफूट पाणी आढळा खोऱ्यात वळवले जाणार आहे. बिताका प्रकल्पाच्या सर्वेक्षणाच्या सूचना मी अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. या कामासाठी लागेल तेवढा निधी मी मंजूर करून देईल हा माझा शब्द आहे. विखे पाटलांच्या या आश्वासनानंतर अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले. गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेला बिताका प्रकल्प आता विखेंच्या प्रयत्नांमुळे मार्गी लागण्याच्या शक्यता वाढल्यात. केवळ शेतीच नव्हे तर पर्यटनाच्या माध्यमातून तालुक्यात रोजगार निर्माण करण्याचे धोरण महायुती सरकारने आखले, असे मंत्री विखेंनी या भाषणात सांगितले. टाटा आणि रिलायन्स यासारख्या उद्योग समूहांच्या सहकार्याने येथे प्रशिक्षण केंद्रे उभारून युवक आणि महिलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातील, असेही त्यांनी नमूद केले. विखेंनी शब्द दिलेला बिताका प्रकल्प नेमका काय आहे हे आपण एकदा समजून घेऊ. अकोले तालुक्याच्या पूर्व भागात असलेल्या आढळा नदीवर देवठाण येथे 1960 साली आढळा धरण बांधले गेले. तब्बल 16 वर्षांनी म्हणजेच 1976 साली हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने पहिल्यांदा भरला. त्याची साठवण क्षमता 1060 दशलक्ष घनफूट आहे. गेल्या 50 वर्षात हा प्रकल्प जवळपास 27 वेळा पूर्ण क्षमतेने भरला. या धरणाची एकूण लांबी 623 मीटर आहे तर उंची 40 मीटर आहे. या प्रकल्पाचे एकूण लाभक्षेत्र तब्बल 2422 हेक्टर एवढे आहे. याशिवाय अकोले तालुक्यातील 6, संगमनेर तालुक्यातील 7 तर सिन्नर तालुक्यातील 2 गावांच्या पाणी योजना या धरणावर अवलंबून आहेत. म्हणजेच हे धरण शेती व पिण्याच्या पाण्यासाठी वरदान ठरले आहे. आढळा धरणाच्या जलाशयातून 8.80 किलोमीटरचा डावा व 11.80 किलोमीटरचा उजवा कालवा काढण्यात आला आहे. डाव्या कालव्यातून 42 क्युसेक्सने तर उजव्या कालव्यातून 68 क्युसेक्सने पाणी वाहते. डाव्या कालव्यातून अकोले तालुक्यातील डोंगरगाव, संगमनेर तालुक्यातील चिकणी, निमगाव, भोजापूर, जवळे कडलग, राजापूर, सिन्नर तालुक्यातील कासारवाडी, नळवाडी या गावांना सिंचनासाठी पाणी जाते. उजव्या कालव्यातून अकोले तालुक्यातील देवठाण, हिवरगाव आंबरे, पिंपळगाव निपाणी, गणोरे या 5 गावांना तसेच संगमनेर तालुक्यातील वडगाव लांडगा, पिंपळगाव कोंझिरा, जवळे कडलक व धांदरफळ या 4 गावांना सिंचनासाठी पाणी जाते. आढळा धरणाच्या खाली 8 कोल्हापूर बंधारे आहेत. त्या बंधाऱ्यातून रब्बी व खरीप पिकांना पाणी जाते. एकंदर आढळा धरण हे शेती व पिण्याच्या पाण्यासाठी नवसंजीवनी ठरलेले आहे. 2500 हेक्टर जमीन त्यामुळे बागायती झाली. आता याच धरणाबाबत एक मोठी खंतही दिसून येते. आढळा नदीचा उगम ज्या सह्याद्री डोंगरावरील बिताका डोंगराच्या पोटातून होतो तेथील बरेच पाणी वाया सुद्धा जाते. बिताका डोंगरावर दरवर्षी अतिवृष्टी होते, मात्र घाटमाथ्यावर पडणाऱ्या पावसाचे पाणी डोंगरावरून मोठ्या प्रमाणात पश्चिमेकडे वाहून जाते. हेच पश्चिमेकडे वाहून जाणारे पाणी कोणाच्याच उपयोगात येत नाही. हेच पाणी अडवले आणि आढळा धरणाकडे वळवलं तर आढळेच्या पाणलोटातील मोठा दुष्काळ दूर करता येणार आहे. गेल्या 10 वर्षांपासून हेच पश्चिमेकडील पाणी वळवण्याची योजना चर्चेत आली होती, परंतु त्यावर कुणीच गांभीर्याने पाहिले नव्हते. बिताका डोंगरावरील सुमारे 200 ते 300 क्युसेक्स पाणी आढळा खोऱ्यात आणले
तर सुमारे 1000 हेक्टर जमिनीला या अतिरिक्त पाण्याचा फायदा होणार आहे. परंतु राज्यकर्त्यांनी केवळ आश्वासनांवर आपल्या राजकारणाची 10 वर्षे काढली. आता याच बिताका योजनेला स्वतः मंत्री राधाकृष्ण विखेंनी हात घातला. वाटेल तेवढा निधी देऊ, परंतु बिताका योजना मार्गी लावू, असे आश्वासन त्यांनी अकोलेकरांना दिले. जलसंपदा खाते विखेंकडे असल्याने त्यांच्याच कार्यकाळात ही योजना मार्गी लागेल हे आता निश्चित झाले आहे. बिताका प्रकल्प मार्गी लागल्यावर अकोले, संगमनेर व सिन्नर तालुक्यातील पाण्याचा प्रश्न मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार आहे. हा प्रकल्प मार्गी लागला तर विखेंवरील विश्वास नक्कीच वाढणार आहे. मित्रांनो, विखे खरंच बिताका प्रकल्प मार्गी लावतील का? तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात नव्या विषयावर. तोपर्यंत सप्रेम नमस्कार.